नमस्कार मित्रांनो, मी जय बाळामा निंबोनी या युट्यूब चॅनल कडून आलोय. तर श्री संत सद्गुरू बाळामा देवालय निंबोनी या देवाचे पुजारी श्री दाजीमामा देवकुते यांच्याकडून देवस्थानाबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. जे बाळोमाई मेंढरा आली ती 2019ला 16 नंबर बघा. बापू हातनूरकराचा इथे मेंढरा आली होती. या मेंढरा बसली होती आमच्या 4 दिवस. बसल्यानंतर आम्ही मेंढराची सेवा करत असताना त्यातली 4 मेंढर माहिती झाली होती. त्यातली मेंढर मेल्यावर त्यात वारुळ तयार झाला. वारुळ तयार झाला. आम्ही कारभारीला विचारलं. कारभारी बापू म्हणला त्या वारुळापाशी एक दगड ठेवा, तर पाणी घालत राहावा निवंत म्हणला. काय मामा तुमच्या शेवाला बुद्धी देईल तिथे मामा म्हणला. त्यातनं आम्ही वर्षाला बघा ये जा निवंत आम्ही देवाय त्या बघा बसलो. त्यांची सेवा करायची मेंढरांची. 11 नंबर बघा आला, 14 नंबर आला, पुन्हा 18 नंबर आला, अशी 27 बघा आला, अशी 2-4 बघा आलं. त्यातनं आम्ही सेवा करते बघ्यांची राहिलो. मग त्यातनं पुन्हा काय झालं, गेल्या वर्षी बघा आला 18 नंबर बघा आला. घाटात मेंढर 9 दिवस बसली होती 11 नंबर बघा. मग त्यातली मेंढर एक जर मेंढराला मरा आल्यामुळं एक 10-11 मेंढर मेली होती, वारली होती. वारल्यामुळे ती मेंढरा पशिन्यातनं आम्ही त्या वारुळाकडलं मेंढर सगळी पुरल्यावर त्यातनं मग काय पुन्हा काय आलं, मेंढर पुरल्यावर ती पुन्हा 4.5 महिन्याने 3रा बघा आला. 3रा बघा आल्यावर त्या बघ्याला रान होतं बसवायला आमच्यापाशी. रान एकरभरच मोकळं होतं. मग एकरभर रान असताना मग ते आम्ही वारुळाकडला पालखी ठेवायची म्हणून रान सफाई करावलो. जेसीबीन सफाई करताना हाय ती चित्रा आपण कवा 4.5 महिन्यात पुरलेलं मेंढर हासकुजाय फाईल ती चित्रा कुजलं नाही. हाय असं 4.5 महिन्यात तर मेंढी हाय अशी निघाली. कारभाऱ्यानं काय म्हणला 18 नंबर बघा या काय घाबरून म्हणला इथं भांडरा टाकला तिवर काय ना मोठं ना बारकं मंदिर बांधा लागते म्हणला. इथं देवकुते तुम्ही काय ना मोठं ना बारकं मंदिर बांधा म्हणल्यावर आम्ही आता बघू कारभारी विचारून सगळ्या जगाला विचारून आम्ही करूया म्हणलं. कारभारी म्हणला ठीक आहे म्हणून तिने पालखी ठेवली. तिथं वारुळाकडला पालखी ठेवली. वारुळाकडला पालखी बसली. पालखी बसून 4 दिवसांनी मेंढर उठून गेले. कारभारी म्हणला ह्या ठिकाणी बोर मारा भांडरा टाकला तर त्याच्या पालखी बसल्या ठिकाणी. आता हाय असा बोर बेगर पाण्याचा बेगर ह्याचा बोर मारला. पाणी भरपूर लागलं 2-2.5 इंची. मामाचा आशीर्वाद, मामाची महिमा कोणाला कळली नाही अजून. मग मामानं सांगितले होते, कारभारीने सांगितलं. पुन्हा आम्ही काय केलं, सगळ्यांनी गावाचा विचार केला. आता मंदिर तर कारभारीने बांधा म्हणली ती मोठना बारकं. सगळ्या गावाचा विचार करून सगळ्यांनी सहकार्य करून आम्ही गेलो आप्पाच्या वाडला कवल लावायला. कारभाऱ्याला संघ घेऊन आप्पाच्या वाडला कवल लावला. आप्पाच्या वाडला कवल लावल्यावर तर कवल लावल्या का जरा देवाला हलचितनाथान कवल उजवा दिला. आम्ही पुन्हा काय केलो, गावातली सगळी पंच लोक सगळे आमची मैत्र पै पाहुणा मिळून सगळ्यांनी इथं आलो. इथं बैठक घेतली. मंदिर बांधायची चालू करायचं म्हणले. आता मंदिर बांधायची चालू करायचं म्हणलं. आता पाया काढायचा म्हणला. पाडव्या दिवशी पाया काढायला ठरला. कारभारीला बोलवलं. कारभारी बी आली. कारभारी म्हणली तर पाया काढताना काहीतरी निघते वारुळा काढला तुम्ही लांब व्हा म्हणाले आम्हाला. पहिलं बकेट काढायला पहिल्या बकेटाला मोठाला नागानं आम्हाला दर्शन दिलं. तर परत कारभारीने काय केला, भांडरा टाकला नागावर. भांडरा टाकलं, नाग निघून वरलीकडे दिशेला निघून गेला. ते आम्हाला अजूनपर्यंत नजर पडला नाही ती नाग. मग त्यातनं पुन्हा पाया काढला. पाया काढल्यावर सगळ्या सहकार्यानं पाया काढला. सगळ्या आजूबाजूची गावं 4 गावची गावाने मेळ करून पाया काढला. पाया काढून मंदिर बांधायला चालू केला. मंदिर बांधायला चालू केल्यापासून 4 महिन्यात मंदिर बांधायला सुरुवात करून मंदिर पूर्ण होत आला. 4 महिन्यात मंदिर झाल्यापासून पुन्हा शिकार बिकार सगळे काढून कलर बिलर देऊन सगळं तयार झालं. पुन्हा मग मामाला जन्मकाळ दिवशी आम्ही विचारलं कारभाऱ्याला मूर्त्या कधी बसवायच्या म्हणलं. जन्मकाळाला कारभारीने सांगितलं. बापू कारभाऱ्यान, सुभराव कारभाऱ्यान, भीमराव कारभारीने सांगितलं मूर्त्या जन्मकाळाच्या मामाच्या बसवायच्या. मग त्यांना बोलवून सहकार्य करून मामाच्या मूर्त्या सगळ्या आम्ही बसवल्या. सगळ्या गावाची सहकारी झाली. पंच लोक गावाची सगळी सहकार्य करून मंदिर बांधून सगळ्या सहकार्यान इथं कार्यक्रम चालू झालेला आहे अजूनपर्यंत. इथं आता प्रसाद प्रत्येक रविवारी प्रत्येक आमुष्या दिवशी प्रसाद चालू आहे. कुठलं कमी नाही. मामाचा भंडारा प्रत्येक आमुष्याला आहे, प्रत्येक रविवारी आहे. अशी मामाचं सत्पण आहे. हितातात चाललेला खेळ आहे सगळा मामाचा. इथं सगळा मामा परपंचा घोडा आहे, मेंढी आहे, हरण आहे, सगळं मामाची इथं घटना आहे. सगळे आहे ती मामाचं सगळं आहे. तर सर्वांनी बाळूमामाचा आशीर्वाद घेऊन, प्रसाद घेऊन, सगळ्यांनी भेट घेऊन मामाचा भंडारा लिहून सगळ्यांनी जावावे एवढी कळकळीची विनंती. जय बाळूमामा.